मराठा आरक्षणासंदर्भातील जुन्या व नव्या कायद्यात फरक काय? नव्या कायद्याच्या आड सरकार जुन्याच कायद्यांवर शिक्कामोर्तब करू पाहत आहे का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने याचिकादारांना सोमवारी याबाबत त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले. मराठा आरक्षणाच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कायद्याला अंतरिम स्थगिती द्यावी की नाही यावरून मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायाधीश गिरीश कुलकर्णी व न्यायाधीश फिरदोश मुनीवाला यांच्या पूर्ण पीठापुढे बुधवारी सुनावणी झाली आहे. राज्याच्या 19 मुख्यमंत्र्यांपैकी 13 मुख्यमंत्री मराठा समाजाचे, तर 75 ते 80% जमीन याच समाजाची आहे. बहुतांशी साखर कारखाने, सूतगिरण्या, सहकारी बँका, शिक्षण संस्थांवर याच समाजाचे वर्चस्व असतानाही हा समाज मागास कसा, असा प्रश्न याचिकाकर्त्यांद्वारे अॅडव्होकेट गोपाल रामकृष्णन यांनी केलाय. हरियाणामध्ये जाट समाजाला मागासचा दर्जा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केले. त्यानंतर हरियाणा सरकारने कधीही जाट समाजाला मागास ठरविण्याचा खटाटोप देखील केलेला नाही.